मनीषा, संध्याकाळी येते ना तुम्ही सगळे? अगं म्हणजे काय, सगळ्यांनीच यायचंय. ये नक्की, वाट बघतोय. हां चल, बाय बाय बाय. अजून किती वर्ष अशीच राखी बांधून घेणार आहेस? आई, तुला माहिती आहे ना ग सगळं. हो, चांगलंच माहित आहे. अरे पण सख्खी बहीण असताना मित्राच्या बायकोला बहीण मानावं लागतंय तुला. अहो आई, त्यांना ही बहिणीसारखीच आहे ना. हो, पण सख्खी बहीण ती सख्खी बहीणच. तिची जागा नाही घेऊ शकणार कुणीही. अगं मी थोडीच तो दूर गेले तिला, तीच तिच्या पायाने पडून गेले ना. हो, पळून जाऊन लग्न केलंय तिने. नव्हतं कबूल आपल्या कुणालाच. तिच्या बाबांनी तर शेवटपर्यंत तोंडही नाही पाहिलं रे तिचं. मग बाबा गेले तरी ती भेटायला आली आपल्याला, आली आपली आठवण तिला. जी नव्हती ती इंडिया. आणि तुझे बाबा सुद्धा अचानक वारले. आजारी सुद्धा नव्हते. आपण तरी कळवलं तिला, बघितली वाट तिची. जाऊ दे नाही, तिला नाही आपली गरज तर आपलं काय आणलंय तिच्या वाचून. कोणाचंच कधी अडलं नाही कोणा वाचून. तानं बाळ सुद्धा मोठं होतच की आई वाचून. हेच म्हणतोय मी. सुखी आहोत ना आपण, व्यवस्थित चाललंय ना आपलं सगळं. मग खरंच सुखी आहोत आपण. खरंच सुखी आहोत का रे आपण? मनापासून सांग, तुला नाही येत कधी तिची आठवण? असं कसं होईल आई? मी पण शेवटी माणूसच आहे ना. पण पळून जाताना तुला जरा सुद्धा शरम नाही वाटलं? किती सगळ्यांचे मन दुखवले सांग बघू तिने. बाबांचा तर किती जीव होता तिच्यावर, त्यांचाही मनाचा विचार नाही केला तिने. सगळ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन आपलं तेच खरं केलंय तिने. अरे ह्यांचं तर किती जीवापाड प्रेम होतं तिच्यावर. एक मार्गी होते, खूप जपायचे तिला. आणि ती ह्यांना धोका देईल आणि अशी फसवून जाईल असं कधी वाटलं तरी होतं का रे आपल्याला? जाऊ दे नाही, नको तो विषय. संध्याकाळी मला हाफ डे टाकायचे, मनीषा येणार आहे. नको तो विषय. ह्यांना दुखवलं, यांनी तिचं नावच टाकलं. तोंड बघायचं नाही ठरवलं आणि शेवटपर्यंत नाहीच बघितलं. आणि खरंच नाही भेटले शेवटपर्यंत. आणि ती सुद्धा भयंकर हट्टी यांच्यासारखीच. नाही आली भेटायला, ना त्यांना ना आपल्याला. असू दे का आई, ती तिच्या घरी सुखी राहो. आता तेच आपल्या हातात आहे. इथूनच आशीर्वाद द्यायचे तिला. तिच्या घरी ती सुखी असू दे, तिचं कल्याण होऊ दे, हेच म्हणायचं. नाही आली भेटायला, तिला नको आपली गरज, नसू दे. मी काय आता म्हातारी झाले. आज आहे आणि उद्या नाही. काय गाय हा आई, कशाला ही मरणाची भाषा? आम्ही आहोत ना सगळे. अरे तुम्ही आहात म्हणूनच सांगते ना. एकदा जाऊया ना तिला भेटायला. डोळे भरून बघूया माझ्या चिमणीच्या चिमणीला. अरे भाची आहे तुला. माहिती आहे मला. माझं स्त्री पण 6 वर्षाचं आहे. तिला नाही वाटत भाच्याला येऊन भेटावं म्हणून? घरच्यांना मनस्ताप द्यायचा, चुका करायच्या, क्षणाचाही विचार न करता जन्मदात्यांचं नातं तोडून नवीन नातं निर्माण करायला पळाली. हा, तिला आई वडिलांच्या बद्दल प्रेम नाही, माया नाही, ती भावाला कुठनं विचारणार?
मला सांग, तिचं वागणं चुकलंय. तिने असं नको होतं वागायला, असं नको होतं नाते तोडून जायला. हाय याची जाणीव? जरा तरी पश्चाताप झालाय? आली माफी मागायला आपल्या घरी ती? हट्टी आहे ती, हट्टी यांच्याच वळणाची. नको येऊ दे तिला, आपणच जाऊ तिच्याकडे. मी मागेन तिची माफी. मला सवय आहे, कितीतरी वेळा यांची चूक असताना मीच माफी मागायचे. आपण माफी मागायची? काय समज, काय चूक केली आपण? नाक घासत तिने येऊन माफी मागायला हवी. चूक तिने केले. बाळा, चुकीची माफी मागायला फार मोठं धाडस लागतं. ते धाडस नाही तुमच्या पिढीकडे. आणि आज तर मी तुला तू न केलेल्या चुकीची माफी मागायला सांगते. ते तर शक्यच नाही. त्याला तर फार मोठं काळीज लागतं. पण जी चूक मी केलीच नाही त्यासाठी सॉरी सॉरी म्हणत तिच्या दरवाजाला जाऊ? शक्य नाही, केवळ अशक्य आहे. आई, माझी इच्छा नाही बोलायची, तरी पण बोलतोय. तुझं डोकं फिरलंय बहुतेक. हो, फिरलंय माझं डोकं. 3 मेन 2 लेकरं माझी. त्यातलं एक लेकरू 15 वर्ष झालं दूर आहे माझ्यापासून. खूपदा वाटलं भेटावं तिला, डोळे भरून बघावं, पण नाही गेले. पण आता माझाच मला भरोसा राहिला नाही, म्हणून बघावंसं वाटतंय. यांच्या होला हो करण्यात अख्खं आयुष्य गेलं माझं. त्यांच्या माघारी कधी तुझ्या शब्दाबाहेर गेले नाही, पण म्हणजे माझ्या शब्दाला काही किंमतच नाही का? हो, फिरलंय माझं डोकं. अगं आई, असं नव्हतं मला म्हणायचं. पण काय बाळा, जसं केलेल्या चुकीची माफी मागायला धाडस लागतं ना, तसं न केलेल्या चुकीची माफी मागणं म्हणजे नात्याची पर्वा असल्याचा पुरावा आहे. मी आयुष्यभर अशीच वागत आले ना, म्हणून आमच्या संसाराचा गाडा इथपर्यंत आला बघ. हे किती जरी खरं असतं ना आई, तरी नात्याची भीक मागायला मी तिच्या दरवाजात जाणार नाही. मला गरज नाही. अरे हे म्हणजे असं झालं, तिने नाही फोन केला तर मी का करू? ती नाही भेटायला आली तर मी का जाऊ? तिला नाही माझी आठवण आली तर मी का आठवण करू? अरे पण मग तिच्यात आणि तुझ्यात फरक तरी काय राहिला? आई बरोबर बोलताय. तुम्ही मोठे बंधू आहेत ना, मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? मग तुम्ही थोडा मोठेपणा घ्या ना. तुम्ही कितीही काहीही म्हणा, मी तिच्या दरवाजात जाणार नाही म्हणजे नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अरे अरे माझं ऐकून तरी घे. आई जाऊ दे त्यांना, ते कोणाचंच ऐकत नाही, स्वतःच खरं करतात. माहिती आहे ना तुम्हाला. या कशा तुम्ही? मस्त. तुम्ही कशा आहात? उत्तम. वा 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 वा. या. भाऊजी आणि मनीषाताई आले. होय, वाटच बघतो बाबा त्यांची. ओ जरा पटकन आपण उठूया, जरा मला काही आहे जाण्याची. चला ना. होय, अरे मला पण संध्याकडे जायचं आहे. सकाळी गेलो नाही तिच्याकडे. हाय. अरे हाय पशा. एकदम मस्त. तू कसा आहेस? एकदम मस्त. बस ना. काय रे, कसली घाई करते? आई कुठे दिसत नाही. अरे ती गेली शेजारी, येईल इतक्यात. बाकी तू कसा आहेस मित्रा? मजेत ना? काय बाकी चाललंय? बाकी एकदम मस्त. पण आपण खूप बिझी असतो यार. असायलाच लागतं यार, पर्यायच नाही आपल्याकडे त्याच्याशिवाय. अरे पण बरं झालं बरं का, हे सण आहेत, त्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी होतात आपण. हा हो ना. पशा, तुला एक विचारू? विचार ना यार, परवानगी कसली मागतो? माझी बायको ही तुझी बहीण आहेच, प्रश्नच नाही. आणि ती शेवटपर्यंत असणारच आहे. हो. गेली 15 वर्षे मनीषा तुला राखी बांधते, पण तुझ्या सख्या बहिणीकडून राखी बांधून घ्यावी असं तुला वाटलं नाही कधी?
वाटतं ना यार, पण तिच्याकडून नको. नातं, आदर, बंधुप्रेम ह्या गोष्टी तिच्याकडून यायला नको. तसे पाहिलं तर तुमच्या दृष्टीवरून वाद नाहीच. अरे आजकाल सरास भाऊ बहिणीच्या दृष्टीवरून भांडणं असतात. कवडी मोल इष्टीसाठी अनमोल नाती संपलेली आपल्याला आजूबाजूला दिसतील. बरोबर आहे यार तुझं. आयुष्यभर इष्टिटीसाठी भांडून सगळं जाग्यावरच राहतं हे समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अरे मग तुमच्यात हा मुद्दाच नाही, मग हे वितुष्ट. हे तिला नको समजायला. तोडून तर ती गेले, एका क्षणात सगळं संपवलंय तिने. अरे मग तू जोड ना, तू चालू कर, तू घे पुढे का, काय हरकत आहे. मी पुढाकार घेऊ? मी का घेऊ? तू नाही घेणार तर मग कोण घेणार? ती नाही तर तूच ना. अरे मग काय फरक राहिला तुझ्यात आणि तिच्यात? बोल ना पशा. चल दादा, झाली आमची तयारी, राखी बांधून देऊ. हा, बांधू ना. थोडा नाही खाणार मी, जरासं खाणार. शुगर आहे. ठीक आहे, कशाला दादा? नको. तुझा हक्क आहे, हे तुला घ्यायलाच लागणार. नाही नाही नाही. इथे बापाशी ठेवून. हो हो. बरं आपण निघायचं. हा ना. उशीर होतो आपल्याला. हो हो चालेल. येऊ का दादा मग मी? घाई घाई करते तुम्ही जायची. अरे पशा नंतर भेटून तुला, आणि मी येणारच आहे तेव्हा आपण निवांत बोलू मग. हं? वन्स पण वाट पाहत असतात ना आपले. हा चल ना. हो. चल चला येऊ का? वहिनी ओके, काळजी घ्या. चला येऊ का आम्ही? बरं येतो वहिनी. हं? ती नाही तर तूच ना. अरे मग काय फरक राहिला तुझ्यात आणि तिच्यात? अरे मग काय फरक राहिला तुझ्यात आणि तिच्यात? तिला नाही माझी आठवण आली तर मी काय करू? अरे पण मग तिच्यात आणि तुझ्यात फरक तरी काय राहिला? जी चूक मी केलीच नाही त्यासाठी सॉरी सॉरी म्हणत तिथे दरवाजा जाऊ शक्य नाही, केवळ अशक्य आहे. अरे मग काय फरक राहिला तुझ्यात आणि तिच्यात? बोल ना पशा. बहीण आपल्या जीवनातली सगळ्यात पहिली मैत्रीण, बहीण आपल्या जीवनातली सगळ्यात पहिली शत्रू, अशी शत्रू की जिच्या वाचून तुम्ही नाही जगू शकणार. आई गेल्यानंतर आईची पोकळी भरून काढू पाहणारी, आईची माया प्रेम देणारी आणि भांडून घेणारी सुद्धा. प्रशांत, का रे असं अंधारात बसलायस? काय नाही, सहजच. तू कुठं निघालेस? अरे प्रतीक्षा सोनूला घेऊन तिच्या भावाकडे गेली आहे राखी बांधायला. मी निघाले देवळात. म्हटलं तुला सांगून जावं, तू एकटाच आहेस घरात. आई मी तुझ्याबरोबर देवळात येऊ? अरे हो, चल ना. हा, एक काम करतो, प्रतीक्षाला बोलून घेतो फोनवरनं. आपण सगळेच मिळून देवळात जाऊ. होय, माझ्याकडून उशीर होत असतो. वादा ठरवलेला पूर्ण करायचा असेल तर, नेहमी काही मागायचे असेल तर, नेहमी काही सांगायचे असेल तर, नेहमी काही द्यायचे असेल तर, होय माझ्याकडून उशीर होत असतो. अगदी माफी मागायची असेल तर. अरे हा टर्न घ्यायचा होता, देऊळ मागेच राहिलं. रस्ता चुकलास तू. आई, चुकलेला रस्ता सुधारतोय. मम्मा रेडी झालीये, ती वरती जाते. हो का? दीदी तू पाणी मारतेस, मी जाऊन वरती बसतो. हा, बंद करून ये. हो. प्रिया,
आज खूपच छान दिसते. तुमचं आपलं काहीतरी. काहीतरीच नाही ग, खरंच खूप सुंदर दिसतेस. किती वर्ष झाले तू चंद्रात राखी बांधणार आहेस? अगं माझे भाऊ आहे, मित्र आहे, लाईन लावीन मी, पण तू ऐकतच नाहीयेस. मी राखी बांधेन ती फक्त माझ्या भावालाच. त्याची जागा मी कोणालाही नाही देऊ शकत. प्रिया, अगं तू चंद्रात राखी बांधणार आहेस असं ठरवलंयस का तू? हवं तर तसं समजा. खरंच प्रिया, तू खूप हट्टी आहे बरं का. कुणाचं ऐकणार नाहीयेस तू. आहेच मुळी हट्टी. बेलचा आवाज येतोय. अरे प्रिया, प्रिया कुठे आहे प्रिया? प्रिया, प्रिया, हे राखी बांधून हट्ट करून. प्रिया, हे घे राखी, दादाला बांध.